व्हिडिओमध्ये एनजीओ आणि ट्रस्ट असणाऱ्या लोकांसाठी आहे। यामध्ये आपण सांगणार आहोत फॉरेनमधून निधी मिळवताना कोणत्या कायदा पाळला पाहिजे, कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे। यासाठी भारत सरकारने फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन ॲक्ट 2010 हा कायदा आणलेला आहे। हा भारत सरकारने केलेला कायदा असा आहे ज्याद्वारे परदेशातून येणारा निधी म्हणजेच फॉरेन डोनेशन कोणत्याही ट्रस्ट संस्था किंवा एनजीओला कशासाठी येणार आहे आणि तो कसा वापरला जाणार आहे याचं यामध्ये नियमन केलेलं आहे। या कायद्याचा मुख्य उद्देश म्हणजे परदेशी निधी देशविरोधी किंवा गैरकायदेशीर कामांसाठी वापरला जाणार नाही, तर तो फक्त आणि फक्त सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी उद्देशांसाठी वापरला जाईल हे सुनिश्चित करणे आहे। मित्रांनो, ट्रस्ट आणि संस्था असणाऱ्या लोकांसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण कोणतेही चुकीचे पाऊल तुम्हाला कायद्याच्या कचाट्यात अडकू शकते। आता हा मुद्दा बघूया, जी FSRA आहे त्याची नोंदणी कोणाला आवश्यक आहे। जे काही सार्वजनिक धर्मदाय ट्रस्ट आहेत म्हणजे पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि सेक्शन 8 कंपनीज ज्या नॉन प्रॉफिट कंपनीज आहेत किंवा संस्था आहेत, एनजीओ आहेत, त्यांच्यासाठी हा कायदा लागू आहे। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा परदेशातून निधी कायदेशीररित्या कसा मिळवायचा हे आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया। सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या एनजीओची नोंदणी असणे अत्यंत महत्त्वाचं आहे। तुमची संस्था खालील प्रकारे नोंद असली पाहिजे। एक, ट्रस्ट म्हणजे इंडियन ट्रस्ट ॲक्ट 1882, त्यानंतर सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860, तसेच सेक्शन 8 कंपनी म्हणजे कंपनीज ॲक्ट 2013 अंतर्गत सेक्शन 8 कंपनी म्हणून रजिस्ट्रेशन करणे किंवा असणे आवश्यक आहे। त्यानंतर दुसरी स्टेप आहे 12A आणि ATG नोंदणी। टॅक्स सूट आणि विश्वासार्हता मिळवण्यासाठी एनजीओकडे 12A आणि ATG नोंदणी असणे आवश्यक आहे। आता स्टेप 3 बघूया, FCRA नोंदणी अर्ज कुठे करावी। मित्रांनो, FCRA नोंदणी fcraonline.nic.in या वेबसाईटवर केली जाऊ शकते। त्यासाठी फॉर्म FC3A म्हणजे रेग्युलर रजिस्ट्रेशन किंवा फॉर्म FC3B म्हणजे प्रायर परमिशन असा फॉर्म असतो, तो आपल्याला भरावा लागतो। तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात, तसेच फी भरावी लागते। सामान्यतः 10,000 फी असू शकते, वेळोवेळी ही फी चेंज होत राहते, तसेच तर तुम्ही ती फी वेबसाईटवर बघू शकता। तसेच गृह मंत्रालय म्हणजे मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स अर्ज तपासून त्याचे सत्यापन करते। त्यानंतर सर्व तपास पूर्ण झाल्यानंतर FCRA रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दिले जाते आणि ते सर्टिफिकेट 5 वर्षांसाठी वैध असते। FCRA नोंदणी झाल्यानंतर तुम्ही परदेशी निधी वापरू शकता आणि मिळवू शकता, पण त्याचा उपयोग त्याच उद्देशासाठी झाला पाहिजे ज्या उद्देशासाठी तो फंड आलेला आहे। तर FCRA नोंद होऊ शकते का? तर हो, निधी चुकीच्या उद्देशासाठी वापरला गेला तर याची नोंदणी रद्द होऊ शकते। संस्था राजकीय किंवा देशविरोधी कामात गुंतली असेल तरी FCRA नोंदणी रद्द होऊ शकते। अर्ज करताना चुकीची माहिती भरली असेल, सलग 2 वर्षे ऑडिट रिपोर्ट सादर केला नसेल, तसेच नोंदणी रद्द झाल्यावर 3 वर्षे पुन्हा अर्ज करता येत नाही। तसेच त्याशिवाय काही पेनल्टीसुद्धा लागू शकतात, जसं की 1 लाखापर्यंत दंड लागू शकतो, बँक खाते गोठवले जाऊ शकते, निधी जप्त केला जाऊ शकतो आणि तसेच काही कारणास्तव गुन्हासुद्धा नोंदवला जाऊ शकतो। थोडक्यात सांगायचं झालं, FCRA नोंदणीशिवाय परदेशी निधी घेणे बेकायदेशीर आहे। अर्ज फक्त fcraonline.nic.in वरूनच करावा। योग्य उद्दिष्टांसाठीच निधी वापरावा। दरवर्षी अहवाल दाखल करणे बंधनकारक आहे। नियमांचे पालन केल्यास एनजीओला परदेशातून निधी येणे पूर्णपणे कायदेशीर आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि ट्रस्टविषयी, एनजीओविषयी अधिक माहिती हवी असेल तर आमच्या जुन्या व्हिडिओज बघायला सुद्धा विसरू नका। पाहत राहा लॉ टॉक्स मराठी। धन्यवाद।